आवाज मारतो पांडू. अरे पांडू कोठे गेला भाई? अरे राम राम दोस्ता. अरे घरच्याप नमस्कार. तू गेला होता कसा वापस आला काय सांगू यार. हा मा बहिणीने माझी बेइज्जत केलं. हा मा भावाने मला मारलं यार. अरे बाप्पा सांगता एवढा मोठा मी बराबरच्या भाऊ हो तरी मा भावाने मला मारलं. हे भेटायला पडलं. अरे मग मी तशा घरी राहू का? मग मी अजून राहू मार्गा वाजत तिथं नाही म्हणून मी तुझ्याकडे आलो. तू मला आपल्या तू ज्या ठिकाणी नोकरीवर आहेस त्या ठिकाणी मला काही झाडू पोतळे काम भेटेल का? अरे कोणते काम भेटेल ना? अरे 3-3 कंपन्या मागायच्या. बरोबर आहे ना? तर चालेल रस्ता फक्त मला एवढी मेहरबानी करून. अरे चाललं नाही पण मी आपण आपली आत्महत्या करतो. पण आता मी घरी जाणार नाही. तुझ्याशिवाय माझा कोणी नाही. मी मरू का जाऊन नाही? नाही चाल फक्त चाल. बंगला दोस्ता. अरे पण तुला एवढ्या मोठ्या बंगल्यात आणलास तू माझी बेइज्जत कशी करा ठिकाणी? नाही ना तू बेइज्जत तर माहिती लवकर कापून आला हा बंगला पाहिजे. बरोबर. अरे तुझ्या केसाला तर बाब असाले पक्का मग यार दोस्ता आता तुझ्या ठीक आहे तिकडे टाकू. माझ्या दोस्ताला भाऊ माझ्याकडचा माझी हात धरून आला. माझ्या दोस्ताला कामी लावलंच पाहिजे. मामा हो मालक साहेब. मामाजी अरे बाबा पांडू. काम कोणतं काम पडलं मामाजी? त्या पूर्ण 10च्या 10 गाया धुतल्या. त्या बगीच्यातला कोट्यातला पूर्ण कचरा उचलला. अच्छा तो जाळून टाकला. आणि पूर्ण झाडाला पाणी दिलं मी. अरे वाशाबाश झाला. पण तुमच्याकडे एक काम आहे. माझ्याकडे काम आहे? हो हे कोणतं? अरे मालकाकडे नोकराचं काम राहत. हो बरोबर राहते ना. बिंदास बोल बिंदास. मामाजी माझ्या गावचा एक गरीब पोरगा आला. अच्छा अत्यंत गरीब. बरं. आणि खूप शिकला इंजिनियर. अच्छा कामाच्या शोधात आला मामाजी. माय नाही बाप नाही भाऊ नाही बंद नाही कोण नाही. अरे भाऊ होता त्यानं मारलं ना हकललं. तो जीव देत होता भावाजी. अरे बापरे. तर मी त्याला आणलं भावाजी. त्याने काही ना काहीतरी काम द्या. कोणा पोरगा तो? आहे बरं. त्याला माझ्या ऑफिसमध्ये पाठवा. घनश्याम बोल भाऊ. हे आमचे मालक साहेब बोल यांच्यासोबत. बरं ठीक आहे. नमस्कार जी साहेब. नमस्कार. बोला तुमचा परिचय. माझं नाव घनश्याम. बरं. अमरावती जिल्हा आणि एका खेडेगावात राहतो. ओके. हो मला आई वडील कोणी नाही रिश्तेदार कोणी नाही. माझं एज्युकेशन मी मेकॅनिकल इंजिनियर आहो. अच्छा तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे आणलेत का? पूर्ण पाहिजे माझ्या कागदपत्राची पाहून घ्या तुम्ही. बरोबर ठीक आहे. भाई म्हटलं माझ्या बाई प्रिया. काय झालं डॅडी? अगं पांडून पुन्हा एक काय पुन्हा उपाध आणली का पांडुरा? उपाध म्हणजे तेच. कारण तुला माहिती आहे आपल्याकडे 3 कंपन्या आहेत आणि त्या एका कंपनीमध्ये मॅनेजरची जागा खाली आहे. असतं तर पांडूला एक मुलगा घेऊन आला मेकॅनिक इंजिनियर आहे. अच्छा मुलगा आणला का? हो. मी मला नेहमी काही ना काही काम बिघडवतच राहते. अजून काही उपाध आणून ठेवली. आता मी पांडूला म्हटलं अरे मला त्याच्या शोधात आम्ही होतोच. अच्छा बरं ठीक आहे म्हणून तू आणला. तर मी त्या मुलाला बघितलं. हो का? आणि त्या मुलाचे डॉक्युमेंट सुद्धा. असं आणि पुन्हा एकदा तू तपासून घेशील. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. मी डॉक्युमेंट सुद्धा बघते आणि त्याला पटकन ड्युटीवर सुद्धा लावून टाकते. बरोबर. तो जर त्या लायकीचा असेल तर तू सिलेक्ट कर किंवा रिजेक्ट कर. ओके तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या मागे आधीच एवढे काम आहे ते मी बघते. मी आता कंपनीमध्ये पांडूला घेऊन जा. हो पांडू मेरी वाली गाड़ी निकाल.
चल अपन दोनों चले जाएंगे अपनी कंपनी में। कौन सी कंपनी में जाएंगे? 1 नंबर का 2 नंबर? 2 नंबर में। 2 नंबर में चलो चलो साहब जी, चलो निकालो गाड़ी। पांडूने आपला मित्र घेऊन आला. त्याची डॉक्युमेंट बघितली. इतके उत्कृष्ट मार्क प्रत्येक विषयामध्ये. किती हुशार मुलगा आहे ग. जाते जाते आणि बोलते बाई नक्कीच हा नाही का मॅनेजर पदासाठी योग्य आहे. जाते आणि बोलते त्याच्याशी. वाव, किती स्मार्ट मुलगा आहे ग. एवढा स्मार्ट मुलगा मी बघितलीच नाही. खरंच बाई या मुलाला बघितली आणि माझ्या मनामध्ये असे वेगळेच विचार येऊन राहिले. हो काय माहित बाई, अचानक याच्यावर प्रेम जडल्यासारखंच वाटते मला. पण काय करू, साध्यापणाने राहायला ना होणार नाही. हो आधी मुलगा आहे कसा नाही कसा. जाते त्या मुलाशी बोलते बाई आणि त्याच्या मनातला भेद घेते आणि नंतर त्याला आपल्या मनातली गोष्ट सांगूनच टाकते बाई. हा गणेशजी बोरकर यांच्याकडून 50 रुपयाचा प्रमेश सतत प्रणाम. धन्यवाद. हॅलो एक्सक्यूज मी. हॅलो काय नाव आहे तुमचं? इकडे या बरं. मला वाटलं हो तुम्हालाच म्हणून राहिली मी. काय नाव आहे तुमचं? माझं नाव घनश्याम. घनश्याम कुठे असता? डिस्ट्रिक्ट अमरावती. अमरावतीला एका खेडेगावात. अच्छा आई बाबा सोबत राहता वाटते नाही का? नाही 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 कोणीच नाही मला. कोणीच आहे? आई वडील लहानपणीच मरण पावले. लहानपणीच मरून पावले. आणि कोर्स कोणता केले तुम्ही? मेकॅनिकल इंजिनियर. बाकी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट तर उत्कृष्ट आहेत पण मी जी पोस्ट देईन ती तुम्ही सांभाळाल का? युअर चॉईस. तुम्ही कुठे काम केले का अगोदर? नाही अगोदर मी कुठं काम नाही केलं. कुठेच काम नाही केले? अरे अरे किती साधा भोळा मुलगा आहे ग. लहानपणापासून आई वडील सुद्धा नाही. अनाथ मुलगा आहे. याला जर कंपनीमध्ये ठेवली त्याला नोकरी पाणी देईल तर बिचाराचं भला होऊन जाईल. चांगलं कामाला लागल आणि एक तर याला गरिबीची जाणीव सुद्धा आहे. पण काय करू ग, माझ्या मनात नाही याच्याबद्दल प्रेमच निर्माण झालं. असं वाटते याच्याशी बोलावं, प्रेम करावं आणि याच्याशी लग्नच करून टाकावं. पण काय करू, मुलगा आहे कसा, त्याच्या मनात काय आहे काय नाही त्याच्याशी बोलते, विचारते, मनातल्या गोष्टी सांगते मी. आणि अट सुद्धा मांडते तेव्हाच तयार होईल. कारण गरिबीतला मुलगा आहे. 3 कंपन्या, नोकर चाकर, एवढी मोठी इस्टेट. आज ना उद्या बाबा माझ्या घरी मोठी मोठी बैठक बसते. बाबा नक्कीच मला मोठ्या लोकांच्या घरी देईल. पण मला सांगा शेवटी मला माझं घर सोडून जावंच लागेल. नाही या मुलाशी लग्न करते, याला अट मांडते घर जावायची आणि याला मॅनेजर सुद्धा पद देते. हॅलो ऐकाल का तुम्ही? मी तुम्हाला मॅनेजर पद द्यायला तयार आहे पण माझी अट तुम्हाला पूर्ण करावी लागेल. बोला ना कोणती अट मान्य मला? म्हणाल मान्य? हो सांगा काय अट आहे तुमची? घनश्याम तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. प्रियाजी काय तुम्ही तयार व्हाल तर मी नाही म्हणेन का? खरं? तुम्ही जर तयार असाल तर आय एम रेडी. हे बघा मी काय सांगू तुम्हाला, जशी तुम्हाला बघितली ना माझ्या मनात अगदी तुमच्याबद्दल प्रेम निर्माण झाला. मी काय करू मला काही सुचत नाही. खरंच सांगते मी तुमची गंमत नाही करून राहिली. खरंच का? हो अंतकरणातून बोलता का? अगदी अंतकरणातून बोलते. कसा सांगू तुम्हाला कसा प्रेम निर्माण झाला?